नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे। लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ब जीवनसत्व, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात। आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक आहे। दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्या कारणाने तो हृदयरोगांसाठी एक वरदानच ठरला आहे। हृदयविकारांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये व्हाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो। अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची 7-8 पाने, पुदिनाची 7-8 पाने, सैंधव मीठ, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा। त्यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो। दुधी भोपळा हा धातू पुष्टीकरण असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे। यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते। व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे। या सूपाला सैंधव मीठ व जिरे, हळद, गाईच्या तुपाची फोडणी द्यावी। यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरात सर्व पोषक घटकही मिळतात। शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे। हे तेल बनवताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत। या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते। अतिउष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस, चिमूटभर मीठ घालून घ्यावा। यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात, तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही। आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा हा खडीसाखर, वेलदोडे, दूध, बदाम, मनुके घालून जेवणानंतर खावा। यामुळे काही दिवसातच शरीराचा अशक्तपणा दूर होतो। खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते। यामुळे ताप कमी होण्यास मदत होते। तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा। असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते। अतिउष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल तर अशा वेळी दुधीचा किस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे। यामुळे डोळ्याची उष्णता कमी होते। अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळी 1 कप दुधीच्या रसामध्ये 1 चमचा मध घालून घ्यावा। यामुळे डोकेदुखी थांबते। तेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी राहा। धन्यवाद।